हाय गाईज. आम्ही आज माणगावला आलोय. आम्हाला इकडून आज रायगडला जायचं आहे. त्यासाठी माझे मित्र पण आले सोबत. तेव्हा त्यांचं सध्या फोटोशूट चाललंय. हे बघा, आता इथून आम्ही रायगडला निघतोय. आज शिवजयंती आहे. शिवजयंतीनिमित्त रायगडला जातोय. बघू, तुम्हाला सर्व प्रवास दाखवतो रायगडचा. दोघांची नुसती 8 जोड फोटोग्राफी चालले. दोघांना कामच नाही. हो पोज पोज. मित्रांनो, आपण आता इथून निघतोय रायगडला जाण्यासाठी. आणि हे बघा, मी आता रिक्षामधून निघणार आहोत. आम्ही जातोय, तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास. हा मुंबई गोवा हायवे आहे. आणि इकडून आता आपल्याला ढालघर फाटा आहे. इकडून आतमध्ये जायचं आहे. हा इकडून ढालघर फाटा आहे. जसं माणगावपासून हा पुढे आलात ना, या ढालघर फाटा लागतो. तिथून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण इकडे पोहोचलो आहे. जांभरुखवाडी. तिथून आपल्याला रायगडसाठी, बघा इथून दिसेल आपल्याला रायगड 27 किलोमीटर. ही जांभरुखवाडी सरळ नाही जायचं आपल्याला, इथनं लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. बघा इथे दाखवले पण राजधानी किल्ले रायगड. आता इकडून आपल्याला राईटला जायचं आहे. आणि हा जो इकडचा रोड आहे हा निजामपूर साईडला जातो. तिकडून पण आपण रायगडला येऊ शकतो. आणि आता हा इकडून मेन रायगडसाठी जाण्यासाठी रोड लागला आहे. हे बघा, रोड एकदम मस्त झाला आहे, मक्कन झाला आहे एकदम. पाहू शकता, इकडून पूर्णपणे घाट सेक्शन आहे जो जायला. तिकडून हा पूर्ण डोंगर आहे, घाटातनं जायचं आहे. व्ह्यू बघा, आत्ता बघा मित्रांनो, किती वरती आलो आहे. अजून वरती जायचं आहे. हे बघा डोंगर, सह्याद्रीच्या रांगा. आपल्याला तर रायगडचं हे दिसतोय. हे बघा रायगड दिसतोय इथून. हा जो मध्ये डोंगर दिसतोय दोघांच्या, तो रायगडचा आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. हा थोडा अजून घाट संपला की आपण आता पोहोचू तिकडे. पहिलं आपण इकडे जाऊ, पाचाडमध्ये जाऊ, मग नंतर वरती. आता आपण पाचाडमध्ये आलो आहे. हे बघा इकडे पाहू शकता. आता ही राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी आहे. ते आता दर्शन घेऊया, मग वरती जाऊया. तर ही राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी.
हे बघा इकडे राजमाता जिजाऊ साहेबांचा हा वाडा आहे, त्या इकडे राहायच्या. मित्रांनो आता आपण रायगडला पोहोचलो इथे. आता हे मला बोललेत की आम्ही चढू रायगड, आम्ही दमणार नाही. हा तर बोललाय मला मी 4 वेळेला उतरेल. तर बघते मी आता बघते हे कसं चढतं ते दाखवते मला. नाही हा बघतो ना तुम्ही काय करता तुम्ही. मित्रांनो हे बघा आता आपण इकडून रायगड चढायला स्टार्ट करतोय. तर इथून चढणार आपण रायगड. हे बघा हा मेन हे आहे, मेन दरवाजा. इथून वरती जाऊ महादरवाजापर्यंत. मित्रांनो हे बघा हे बोलले होते आम्ही दमणार नाही, पण तो पहिला बॉटली तर दिसत नाही मला कोणाच्या हातात. बॉटल आम्ही तिथेच टाकली फ्री मध्ये. मला पहिल्याच टप्प्याला दमले, तिघं पण दमलेले खाली. आता इथून आता आपण सरळ आहे, एवढं काही नाही. थोडंसं इथून थोडं पायऱ्या आहेत, तर परत सरळ चालायचं. तर मग परत पायऱ्या आहेत थोड्या, तर तिथून आता पायऱ्या आहेत थोड्याशा, परत आपल्याला सरळ जायचं. हे बघा इकडून हे बघा आता इथून सरळ जायचं आपल्याला. हे बघा व्ह्यू बघा. पाहू शकता आणि हा व्ह्यू बघा. थोडे पायऱ्यात थोड्या. हे बघा इथून गाड्या दिसत आहेत. तिकडून आपण वरती चढलोय. इकडून असं व्ह्यू बघा, असं भारी वाटतंय. आपण महादरवाजाजवळ पोचलोय. बघा इथे हा महादरवाजा आहे. आपल्याला तिकडे जायचं अजून. इथं 1-2 टप्पे आहेत, चढलो की वरती. हा टकमक टोके. आपण महादरवाजाजवळ पोचलोय. त्याची चला चला ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य बघा. इथे जसं आपण गड चढलो स्टार्टिंगला शिरकाई देवीचं मंदिर लागलं, आणि इथून मग आपण होलीच्या महालाला जातो. मित्रांनो आपण इकडे पोहोचलोय. हा होलीच्या महालावरती आहोत, पाहू शकता. याने ही बघा इकडे ही बाजारपेठ आहे.
इकडून हा आपला इकडे जातो राजमहाल, जो महाल आहे आपला महाराजांचा तिकडे, आणि हा इथे महाराजांची मूर्ती आहे. इकडून हा पाहू शकता होलीचा माल पूर्णपणे. मित्रांनो, आपण इकडे आलोय, राजदरबारात आलोय. गणपती प्रजापते सुवर्ण रत्न श्रीपते अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित भोसले घराणे कुलदीपक विदाव सुपुत्र शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती महाराजांचा जय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा जय असो. धर्मवीर शिवपुत्र संभाजी महाराजांचा जय असो. नमो पार्वते पते महादेव. हर हर. पाहू शकता किती मोठा आणि हे आहे महाल वगैरे. त्यावेळी इमॅजिन करा फक्त कसं असेल हे पूर्ण. हे इथे आपलं स्ट्रक्चर दिसतं, हे स्ट्रक्चरसुद्धा पूर्ण त्यावेळी बांधलेलं असेल, बांधकाम वगैरे किती भारी वाटत असेल त्या टाईममध्ये. मित्रांनो, हा खलबतखाना आहे आतमध्ये. ह्याच्या आतमध्ये गेला ना की जे गुप्तहेर वगैरे यायचे त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा वगैरे इथं व्हायची त्याची. हे बघा इथं लिहिलेलं आहे माहिती आहे का तुला शिवाजी महाराजांचा हे होता किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. महाराजांचा महाल आहे हा. मित्रांनो पाहू शकता, हा महाराजांचा महाल आहे. महाराजांचा वास्ता इकडे असायचा. तिकडे थांबून तुम्हाला नाव वगैरे दाखवतो, प्रॉपर फोडून आहे. ओके, धान्य कोठारे का हे बाकीचे महाल आहेत. हे राणीचे महाल आहेत. हे राणी असे सर्व जे राण्या होत्या ना तेवढ्या सर्व इकडे राहायच्या. हा गंगा सागर. हा हत्ती तलाव असेल. आता आपल्याला इकडून दर्शन वगैरे घेऊन झालंय. इकडे मार्केट मधून आपल्या बाजारपेठेतून इथे आपल्याला जायचं. डायरेक्ट घरात जायचं. मित्रांनो, बाजारपेठ आहे बघा. मुलीचा माल, राजवाडा, आणि हा इकडे बाजारपेठ पाहू शकता. पाहू शकता हा टकमकतो की बाजारपेठ जशी संपते तसं लगेच इथून टकमकतो. कारण त्याचा रस्ता इकडून पण आहे, इथून जाऊ शकतो आपण टकमकटोकाकडे. बोललं की तिथून शिक्षा देत होते महाराज. आय थिंक एक का दोघांनाच फक्त शिक्षा दिलेली, तिथून काय मोस्ट ऑफ जास्त शिक्षा दिली नाही. असं म्हणतात की खूप शिक्षा दिल्या, पण तसं काही नाही. मोस्ट ऑफ 1 किंवा 2 आय थिंक असं हे आहे काहीतरी. ते इथून समाधीकडे जाऊया आपण.
मित्रांनो पाहू शकता मंदिर बघत आहे. त्याची रचना ही एखाद्या मशीदसारखी केलेली आहे, कारण मुघल वगैरे हल्ला करून मंदिर तोडत होती त्यासाठी. बघू शकता अजूनही जो नंदी आहे त्याची जी तोंड आहे ते अजूनही तुटलेलं दिसतं आपल्याला. एक इमॅजिन केलं तर महाराज दर दिवशी जेव्हा रायगडवर होते दरवर्षी इथे येऊन दर्शन घेऊन जायचे. एक जर असं इमॅजिन केलं तर असं वाटतं की इथून महाराज आत जायचे, आतमध्ये दर्शन घ्यायचे. खूप म्हणजे एक वेगळी फिलिंग वाटते, मस्त वाटतं बघायला. मित्रांनो आपण समाधीच्या इथं आलोय. मित्रांनो हा इकडून जो भवानीगड आहे आता उतरतोय. शूट नाही घेत, डायरेक्ट खाली गेल्यावर शूट घेतो. हे बघा मित्र आता खाली उतरतोय. हा लास्ट शूट, तर डायरेक्ट खाली गेल्यावर शूट. मित्रांनो आपण आता खाली उतरलोय, आता घरी जाऊ. खूप दमलोय. हो आता जातोय घरी. ब्लॉग बी काढत नाही. बाकी सर्वांनी सांगा कसा आवडला ब्लॉग वगैरे, काय चुकलं असेल तर सांगा. बाकी बाय. सर्वांनी सबस्क्राईब करा.